शाळेमध्ये. आता बातमी बच्चू कडू संदर्भातली आहे। महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट केल्याचा गुन्हा दाखल झालाय। अमरावती ग्रामीण पोलिसांकडून चांदूर बाजार इथे बच्चू कडू आणि गोलू माहुरे यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। अचलपूर मतदारसंघातले भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडे यांच्या खुनाचा कट रचल्याप्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल झालाय। मोबाईल संभाषणाचं रेकॉर्डिंग देखील तक्रारदाराकडून पोलिसात पुरावा म्हणून सादर करण्यात आलंय। तर माझा आवाज जो आहे तो दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं बच्चू कडू म्हणतात आणि त्यांच्यावरचे आरोप त्यांनी फेटाळले। आज मला आता समजलं की मी काही कोणाच्या तरी हत्या करण्याचा कट रचलाय। वास्तविक अशा पद्धतीचं आपण गेलं आयुष्य आमचं संपलं, असं काही कुठं आपण करत नाही आहे, परंतु अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून बच्चू कडूचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही अटकवाले तयार होऊ ना। अशा पद्धतीने आणि ते प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक हो, तर रामराज्य कुठं आणि हे राम भक्त कुठं। आम्ही शेतकऱ्यासाठी लढत राहू, मजुरासाठी, दिव्यांगांसाठी लढत राहू। जे जे काही गुन्हे दाखल होईल, अधिक काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही आमची बदनामी तुम्ही जो काही करण्याचा प्रयत्न होईल याच्यावर तर आम्ही थांबणार नाही। दरम्यान ज्या ऑडिओ क्लिपमुळे कडूंविरोधात गुन्हा दाखल झालाय ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते पाहूया। अरे पण त्याला थो आहे का नाही, आता तुझा किडा कोण आहे, पाहिजेपेक्षा हिंमत पण करून आलं हे डोंगर फुटते गेल्या वरास आलेले $1.5 लाख रुपये जाईल, 3-4 लाख रुपये ऍक्सिडेंट म्हणून टाकून ऍक्सिडेंट मध्ये घेऊ ना। ऍक्सिडेंटची ती आपली गँग आहे भाऊ, आपली गँग आहे ऍक्सिडेंटची कुठं यवतमाळची। ते सांग याला काही उडवायचं आहे, व्यवस्थित त्यांनी करायचं। तुझं टोनिंग आंध्रासोबत सुरू करू मी आता जिल्हा परिषद निवडणूक झाल्या तर आम्ही तुमच्याकडे येतो, बरोबर आहे, तसं प्लॅनिंग करायचं आणि उडवायचं काही बरोबर 15 दिवसात गेम लावायचं, उडवायचंच आहे, त्याशिवाय हे चालणार नाही। काय होणार आहे भेटणं त्याच्यात अपघातात काही होत नाही, कोण काहीच नाही होत। इकडे अमरावतीच्या तिकडे करायचं, इकडे करायचं माणूस तुम्ही त्याचा रे किंवा आला का तुम्ही त्याचा ठोसा आले। तर बच्चू कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी पराभव जिव्हारी लागल्यानं कडून षडयंत्र रचलं जातंय असा आरोप केलाय। माझी भूमिका हीच आहे की मी माझं काम करत राहणार आणि काम करत असताना मला अशा प्रकारच्या अडचणी ज्या येत आहे त्या अडचणी हेच निर्माण करत आहे, व्यत्यय आणत आहे। मी जे विकासाचं काम करतोय, जनतेचे कामं करतोय आणि विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय, या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय ते त्यांच्या जिव्हारी लागतंय असं मला वाटतंय आणि त्यांना कुठेतरी ब्रेक लावायचा आहे। म्हणून त्याच्या भावाला किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीला इजा पोहोचवणे किंवा माझ्या सोबत जे पदाधिकारी असतात त्यांना कुठे इजा पोहोचवण्याचा प्रयत्न। बातमी सोलापूरमधून। सोलापुरातील अंजनगाव पुतळा प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। एका व्यक्तीकडनं जमावावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झालाय। दगड फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। दगडफेकीच्या घटनेमुळे